गणेश उत्सवाला अवघे 20 दिवस शिल्लक असताना आता जी काही मूर्ती करणारे कारागीर आहे यांची आता धावपळ सुरू झालेली आहे आणि आता गणपतीच्या मूर्तीवर आता या ठिकाणी साफसफाई करून अखेरचा हात या ठिकाणी मूर्तिकारांकडून दिले जात आहे। आपण जर बघू शकतो की या ठिकाणी सर्व मोठ्या मूर्त्या आहेत, जवळपास 2 फुटापासून जवळपास 10 फुटापर्यंतच्या मूर्त्या या ठिकाणी धुळे शहरामध्ये या ठिकाणी विक्रीस आलेल्या आहे आणि हे सर्व परप्रांतीय अहमदाबादहून आलेले कारागीर आहेत आणि यांच्यामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ह्या मोठ्या मूर्त्या बनवण्याचा या ठिकाणी व्यवसाय असतो। विशेष म्हणजे धुळ्यामध्ये सुमारे 500 ते 700 मंडळ ही धुळे आणि संपूर्ण ग्रामीण भागातले आहेत आणि ह्या ग्रामीण भागातल्या मंडळांसाठी जवळपास मोठ्या मूर्त्या या मंडळ हे बुक करत असतात आणि त्या अनुषाने या ठिकाणी या मूर्त्या बनवण्याचा आता सुरू आहे। या ठिकाणी आता या मूर्त्यांना एक हात मारले जातो। या ठिकाणी मूर्तिकार आता या ठिकाणी या मूर्त्या घसून त्यानंतर याला रंगकाम केले जाणार आहे। अवघे 20 दिवस आता शिल्लक आहेत, मात्र मूर्तिकार आता त्यांची लगबग आता या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसू शकते। आता या ठिकाणी या मूर्तीला साफ केल्यानंतर पुढच्या आठवड्यात या मूर्त्यांना रंग दिले जाईल आणि त्यानंतर त्या विक्री केली जाणार आहे। आपण जर बघितलं काही कार्यकर्ते देखील या ठिकाणी मूर्ती बुक करण्यासाठी आलेले आहेत। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी या मूर्त्या बघण्यासाठी येतात, आपली आवडती मूर्ती या ठिकाणी हे बघतात आणि त्यानंतर ही बुक करत असतात। जिल्ह्यामध्ये जवळपास 500 ते 550 मंडळ हे या ठिकाणी मोठ्या मूर्त्या घेत असतात आणि त्या मंडळाचं वाजत गाजत मिरवणूक काढत असतात। आता अवघे 20 दिवस असल्याने आता ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।